इराण व इस्रायल यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठी तफावत जाणवत आहे। त्यामुळे विविध व्यवसायधारकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने मोठा फटका बसत आहे। त्यात व्यावसायिकांवर आपला व्यवसाय बंद करण्याची वेळ देखील आली आहे। यात झोमॅटो व्यवसाय देखील अपवाद नाही। धुळे शहरात झोमॅटो या व्यवसायात 200 ते 300 कर्मचारी कार्यरत आहेत। मात्र वेळेवर सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने ऑर्डर घेणे देखील बंद झाले आहे व याचा फटका झोमॅटो कर्मचाऱ्यांना बसतोय। विशेष बाब म्हणजे धुळे शहरात बाहेरगावाहून आलेले विद्यार्थी शाळा महाविद्यालयातील हॉस्टेलमध्ये राहत असतात व विद्यार्थ्यांनी सकाळ व संध्याकाळ मेस देखील लावली आहे। मात्र सिलेंडरचा तुटवडा यामुळे विद्यार्थ्यांना मेसचे डबे वेळेवर उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांवर देखील उपासमारीची वेळ आली आहे। या झोमॅटो व्यावसायिकांवर तथा कर्मचाऱ्यांवर सिलेंडरच्या तुटवड्यामुळे काय परिणाम झाला आहे या संदर्भाची देखील माहिती त्यांनी दिली आहे। सुनील गवळी, सहसंपादक। शहरातील हॉटेल मालकांना व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। धुळे शहरात मोठ्या प्रमाणात ऊन पडलेले आहे। गेल्या महिनाभरापासून व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने व्यावसायिकांवर व मालकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आलेली आहे। धुळे शहरातील ITI, देवपूर या परिसरात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था, कॉलेज, महाविद्यालय असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉटेलिंगची संख्या आहे। परंतु यांना कुठल्याही प्रकारचा व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ हॉटेल मालकांवर आलेली आहे। या परिसरात राजस्थान, बिहार, नगर, अहिल्यानगर यातून आलेले कामगार यांना मोठ्या प्रमाणात काम मिळत असल्याने ते कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। कोरोनानंतर प्रचंड प्रमाणात हॉटेली बंद करण्याचे प्रमाण धुळे शहरात आलेले आहे। हॉटेलमध्ये व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने परिसरात ग्राहक येण्यास टाळाटाळ करीत आहे। तरी कृपया कलेक्टरने त्वरित व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी आमच्या सहसंपादक सुनील गवळी यांच्याकडे मालकांनी व्यक्त केलेली आहे। सुनील गवळी, MSTV, धुळे। नमस्कार। इथं धुळे शहरात व्यावसायिक गॅस मिळत नसल्या कारणामुळे आम्ही झोमॅटो, स्विगी हे जे कर्मचारी आहोत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तरी सरकारने धुळे शहरात गॅस सुविधा उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती आहे। तुम्ही झोमॅटोचं काम किती वर्षापासून करत आहात? मी आता 1.5 वर्षापासून करतोय। तुम्ही व्यावसायिक गॅस मिळत नसल्याने काय प्रॉब्लेम झालेला आहे? व्यावसायिक गॅस नसल्या कारणामुळे शहरामध्ये हॉटेली बंद होत आहेत। हॉटेली बंद झाल्या कारणामुळे आम्हाला ऑर्डर मिळत नाहीये। त्याच्यामुळे आम्हाला पगार पाणी वगैरे कोणत्याही प्रकारचं मिळत नसल्या कारणामुळे आम्हाला उपासमारीची वेळ येत आहे। किती झोमॅटोचे किती कर्मचारी इकडे धुळे शहरात? जवळपास 100 ते 150 कर्मचारी आहेत धुळ्यामध्ये। त्यांना सगळ्यांनाच या गोष्टीचा त्रास होत आहे। त्यामुळे गॅस त्वरित उपलब्ध करून द्यावा ही नम्र विनंती।